बालकृष्ण भगवान् प्रणम्य शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकम् आयु कामार्थसिद्धये तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं लंबोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च धूम्रवर्णं तथाष्टकं दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेत् गणपति स्तोत्रं लभते नात्र संशयः लिखित्वा तस्य विद्या सीतारामचन्द्रार्पणमस्तु। नमस्तुते महामाये श्रीपीठे सूरपूजिते नमस्ते गरुडारूढे कुलासूर सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। योगजे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते। परब्रह्म स्वस्वरूपिणी परमेश्वरी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। सर्वसिद्धिं प्राप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा। द्विकालयं पठे नित्यं महालक्ष्मीर्भवे नित्यं प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वरदा शुभा प्रसन्न वरदा। रक्ष रक्ष जगन्माता देवी मंगलचंडिके। हर्ष मंगल दक्षे च हर्ष मंगलदायिके। मंगल मंगल दक्षे च सर्वमंगल मांगल्ये। पूज्य मंगल वारे च मंगलाभीष्ट देवते। मंगलाधिष्ठता देवी मंगलानांच मंगले। सारे च मंगलधारे च पारे च सर्वकर्मणा। मंगल सुखप्रदे मंगल सुखप्रदे। आयु रक्षेतु वाराही धर्म रक्षेतु वैष्णवी। अम्बा माता की जय। जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपीश तिन लोक उजागर। अंजनी पुत्र पवन सुत नामा। कंचन बरन विराज सुवेशा। कानल कुंडल कुंचित केसा। कांधे मूज जनऊ साजे। महागवंदन विद्यावान गुणी अति चातुर। राम काज करिबे को आतुर।
मोक्ष रूप धरी बिकट रूप धरी लंक जरावा भीम रूप धरी असुर समारे लाय सजीवन लखन जी आए रघुपति की ने बहुत बड़ाई सहस बदन तुम्हारो जस गावे सनकादिक ब्रह्मादिक मुनिसा नारद सारद जम कुबेर दिक्पाल जहाते कभी कोई न कही सके कहाते तुम्हारो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना अंतर जेवते त्याला बाहेर घेऊ सुगमानुग्रह तुम्हारे देते समारी शरणा तुम रक्षक काहू को डरना भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जुलावे और मनोरथ जो कोई लावे सोय मित जीवन फल पावे है पर सिद्धि जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता सदा रहो रघुपति के दास तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसराए और देवता चित्तन धरई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल बीरा जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई तुलसीदास सदा हरि चेरा कीजे पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय 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 सीताराम नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। आज आषाढ शुद्ध प्रतिपदा चातुर्मास्याला प्रारंभ म्हणून यावेळेस रामरायांनी बहु दिवसाची इच्छा पूर्ण केली। शांडिल्य ऋषीने लिहिलेलं भक्ती दर्शन नावाचा ग्रंथ भागवतामध्ये या ग्रंथाचे पुष्कळ प्रमाण येतात, पण आतापर्यंत तो उपलब्ध झाला नव्हता। परवाच्या दिवशी दुपारी अचानकपणे हा ग्रंथ हातात पडला आणि निश्चित झाला, नाहीतर आपण भागवत सांगणार होतो। यात शांडिल्य ऋषीनं भक्तीचं दर्शन सांगितलं आहे। भागवतामध्ये भक्ती कशी प्रगट झाली, भक्ती कशी करावी आहे, पण इथे दर्शन दिलं आहे की भक्ती नेमकी कशी तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला भक्तीचं दर्शन कसं होईल असं सांगितलं आहे। आज आषाढ शुद्ध प्रतिपदा कवी कालिदासांचा जन्मदिवस मानला जातो।
कालिदासाने अनेक प्रकारचे काव्य, नाट्य आणि समाजामध्ये आदर्शरूपी राम उभा करून दाखवला आहे. म्हणून कवेषु मार्ग कवी कालिदास, कालिदासाचं काव्य श्रेष्ठ ठरलं. अशा या शुभ दिवशी आपण शांडिल्य ऋषीने लिहिलेलं भक्तिसूत्र, त्या भक्तिसूत्राचं नाव दिलं आहे भक्तिदर्शन, आणि त्याच्यावर टीका लिहिली अखंडानंद सरस्वती वृंदावन. महान योगी होऊन गेले आहे, त्यांनी याच्यावर टीका लिहिलेली आहे. सूत्र लिहिलेलं असतं, पण सूत्राला विस्तृत करण्याकरता विद्वान मनुष्य लागतो. म्हणून परब्रह्म परमहंस अखंडानंद सरस्वतीनं आपल्या ग्रंथामध्ये पहिल्याच ओवीमध्ये नारायण 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 या शब्दानं सुरुवात केली आहे. संन्यासी लोक दोन देवतांना मानतात, शिव आणि नारायण. म्हणून वेदांती लोक हे सिद्ध करतात की संसारामध्ये जेवढे दुःख आहे, कारण हा संसार म्हणजे चहूकडे इंगळ इंगळ, कोणाचाही संसार असो. या जगामध्ये आता बघा, आपत्काल आलाय, पर्जन्य पडत नाही आहे. प्रत्येक प्राणीमात्राला, मुंगीपासून मानवापर्यंत सगळ्यांना दुःख आहे. महासंसार सगळा दुःख मूळ आहे. आता याला कारण काय आहे तर अनर्थ. तर अनर्थ म्हणजे काय की पशुदेह सोडून मनुष्य देह हा आत्म्याला जाणू शकतो. इतर जेवढे देह आहेत ते आत्म्याचं ज्ञान प्राप्त करू शकत नाही. म्हणून शास्त्र असं लिहितं, पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, नरदे आहे भगवत प्राप्ती तेने तो विशेष. शास्त्रे सांगतं, दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शना. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मनुष्य जन्मामध्ये जो अनर्थ आहे तो दूर करायचा आहे. मग काय अनर्थ आहे तर जीवाला आत्म्याचं ज्ञान होत नाही. काल आपण रामायणात पाहिलं, रामाचा स्पर्श झाल्याबरोबर दशरथ राजाला चेतना आली. त्याप्रमाणे आपलं शरीरसुद्धा आत्मज्ञानानं चेतनेनं जागृत होतं, आणि चेतनेनं आत्मज्ञानानं शरीर जागृत झालं म्हणजे दुःख उरत नाही. जोपर्यंत जीवाला आत्म्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत जीवाला दुःख सुख हे अवलंबून होऊन जातात. जसं काही लोकांना काही सुखसुद्धा दुःख होतात. नुसतं काही काम नसतं, नुसते बसून राहतात, जड होऊन जातात, झालं दुःख. मग सुखदुःखे समेकृत्वा, सुख आणि दुःख हे समान झाले पाहिजे. मग समान केव्हा मानेल मनुष्य? संसारात सुख असतं, दुःख असतं, ऊन असते, सावली असते. तसं आहे की काही काळ चांगला येतो, काही काळ वाईट येतो. मग दोघंही काळ अनुभवले पाहिजे. गरिबी पण येते, श्रीमंती येते. म्हणून संत काय म्हणतात, गरिबीला लाजू नका आणि श्रीमंतीला माजू नका. संताचं सांगणं आहे. देवानं दिलाय ना त्याचा सदुपयोग करा. सगळे मिळून राहा. सर्वेप्येन सुखेन संतु संतु निरामया. पण मनुष्य लालसेनं जन्माची पिढीची काळजी करत बसतो. सगळी पिढी सुखी झाली पाहिजे. सुख नाहीच आहे, कारण संसारामध्ये गरम थंड थंड गरम हे असं चालणारच. ईश्वरानं ऋतूसुद्धा निर्माण केलेले आहे. ते ऋतू नियतीला उपयोगाला येणारे आहे. म्हणून ते म्हणतात ब्रह्मवाक्यम इद्ध प्राप्त
म्हणून ब्रह्मवाक्य प्राप्त होणं म्हणजे आत्म्याचं ज्ञान होणं. अविद्येनं अज्ञानानं संसारामध्ये सगळं सुख आणि दुःख भरलेलं आहे. अज्ञानानं या संसारामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही आहेत. सुख गेलं की दुःख येतं, दुःख गेलं की सुख येतं. म्हणून अशा वेळेमध्ये अनर्थ असल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे त्याला भगवंताची जी आत्मशक्ती आहे, जिचं नाव ठेवलं आहे भक्ती. भक्तीचे दोन पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. जसे जसे आपण ईश्वराशी म्हणजे आत्म्याशी संलग्न होत जातो तशी तशी भक्ती वाढत जाते. आणि भक्ती वाढली की ज्ञान होतं आणि ज्ञान झालं की माणसाच्या अंगी वैराग्य येतं. म्हणून ते म्हणतात. मग आता भक्ती दर्शन करायचं म्हणजे काय, तर भक्तीचा एक सिद्धांत आहे, परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आहे. हिंदी कवीचं सब में राम कण कण में भगवान. तर भगवंताच्या भक्तीचं दर्शन करायचं म्हणजे सगळ्या ठिकाणी भगवंत आहे असं पाहायचं. जळी स्थळी काष्टी पाषाण. जसं प्रल्हादाला विचारलं की तुझा परमात्मा आहे का, तर एक लाकडाचा खंबा होता, याच्या जागेवर नाही, देवाला प्रकट व्हायला. प्रल्हादाला माहिती होतं सर्व ठिकाणी परमात्मा आहे. हिरण्यकश्यपूला परमात्म्याचं ज्ञान नव्हतं, कारण तो परमात्म्यापासून लांब राहिला. त्याने परमात्म्याला शत्रू मानलाय. बरं, ऋषीच्या घरी जन्म घेतला होता, पण आईच्या चुकीमुळे राक्षस झाला. आजही आई मुलाच्या चुका आणि मुलीच्या चुका वडिलांना न सांगितल्यामुळे साखरपुड्याच्या आदल्या दिवशी पोरगी पळून जाते. हे आपल्याला अनुभवाला येत आहे. तिने आईचा विचार केला का, आपली आई काय करेल, बापाचा विचार केला का, नाही, कारण ती अज्ञान आहे ना. दुसऱ्या दिवशी बाप घरातून बाहेर निघत नाही, पोरगी पळून गेली म्हणून. जिला 22 वर्ष शिकवलं, खाऊ घातलं, तिने वडिलांचा विचार केला नाही की माझ्या वडिलांना मान खाली घालावी लागेल. पण हे जर तिला संस्कार असते तर तिने आदल्या दिवशी सांगून दिलं असतं की बाबा काही ठरवू नका, मला काही करायचं नाही. तिने काही विचारच केला नाही ना. पोरगा फाशी लावून येतो. हे जे आपल्याला अनुभवाला येत आहे, आता लग्नाच्या बाबतीत विचारायला येतं ना, ती कुंडली काहीच कामाची नाही आहे. गृह चांगले असल्यावर सुद्धा पोरं ऐकत नाही आहे. जमणारच नाही म्हणे हिच्याशी माझं. दोघांचे ग्रह पाहावे तर चांगले आहे. त्याचं कारण काय आहे? धर्माकडे लोक नाही आहे, अर्थाकडे पैसा. बस पॅकेज. घराणं चांगलं आहे, मुलगा चांगला आहे, संस्कार चांगला आहे, निभवेल, मुलगी चांगली आहे, घराणं चांगलं, याचा कोणी विचारच करत नाही. म्हणून जमत नाही आहे. सगळ्या शांत्या करून झाल्या, पानापुरत्या शांत्या. उज्जैनला बी जाऊन आले, महाकालेश्वराला बी जाऊन आले, काही फरक पडत नाही. कसा पडेल? कारण अनर्थ आहे. बुद्धीमध्ये काय घडलं आहे? अनर्थ. माझ्या आईवडिलांचं काय होईल, काय करतील ते, त्यांना काही चिंता लागलेली आहे, याचा विचार न करता. आणि आईवडिलांविषयी प्रेम नाही. जर प्रेम असतं तर मुलाने किंवा मुलीने असं कर्म करायला तयार झाले नसते. मग आता हे प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे भक्ती. जगामध्ये जेवढ्या गोष्टी आहे याच्यावर प्रेम न करता आपल्या आत्म्यावर प्रेम केलं म्हणजे माणसाला भक्तीचं दर्शन होतं. म्हणून ते म्हणतात इथे भक्तीचा सिद्धांत सांगताना प्रत्येक स्थितीमध्ये परमात्मा आहे, हा भक्तीचा सिद्धांत आहे. भक्ती काय म्हणते? जळी स्थळी काष्टी पाषाणी. पेटीवर एक फळ पडलं आहे, ठेवणाऱ्याने ठेवलं आहे. तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर त्या पुजाऱ्याने तुम्हाला हातात दिल्यावर तरच तो प्रसाद होईल, नाहीतर देवाच्या समोरचं फळ चोरल्याचं पाप
लागेल. महादेवापुढे वरती पैसे पडलेले असतात, काही काही लोक तिथे ठेवतात, टाकायला पाहिजे पेटीत, पण उचलायचे का नाही. हा कोणीच म्हटलं की घेऊन घे तू, पण तोही तिथला अधिकारी पाहिजे. ती पण चोरी होते. देवाचा आहे, देव तर सगळ्यांचा आहे. मग हे अज्ञान आहे. आपण असंच करतो. घरामध्ये सुद्धा सगळ्या कुटुंबाचं धन असतं, एक धन मारून देतो, तो म्हणतो चोरी काय बापाचंच आहे. नाही, सगळ्यांचं होतं ते. सगळ्यांना वाटून तुझ्या हिश्श्याला येईल ते तुझं. म्हणून बरेच लोक म्हणतात आमच्या घरातून सोनं गेलं, कुलूप लावून नव्हतं तरी गेलं. मग आता कुलूप लावलेलं गेलं कसं, तर घरातला कोणीतरी नेतो. पण ज्योतिषाला असं नाही सांगतात की घरातला माणूस आहे, कल होईल म्हणून ज्योतिष म्हणतो काही दिवसाने तपास लागून जाईल. तपास लागून जाईल म्हणजे मग ते लक्षात येतं की याने गाडी घेतली म्हणजे यानं रॉकेट मोडलं, असं आहे. असं जर ज्योतिषाला समजलं असतं तर बिलकुल गुण येतं, पटापट सापडले असते. हे लक्षात ठेवा. म्हणून आपलं नाही, ते सगळ्यांचं आहे. त्याप्रमाणे ही भक्ती जी काय करते, तर भक्ती माणसाला प्रेम प्राप्त झालं की दुसऱ्याच्या वस्तूपासून मनुष्य लाभ राहतो. कण आणि धन, कणक आणि कांता यांच्यापासून मनुष्य दूर राहतो. आणि यांच्यापासून दूर राहिला की माणसाच्या बुद्धीमध्ये चांगले विचार राहतात. आता मग तुम्ही आत्महत्येचं प्रमाण वाढून गेलं आहे. काही करतात, त्या पोरीने त्या नवरदेवाला लग्नाच्या आधी दिलं दरीमध्ये लोटून, इकडे एका पोरीने मित्राबरोबर मारून टाकला. तुम्हाला सरळ सांगायला काही हरकत नव्हती, असं करायची गरज नाही. आता दोन्ही मुली पडल्या कारागृहात, चाललाय तपास. काय घडलं? अनर्थ घडलं. अनर्थ घडतो आणि हा अनर्थ ईश्वर प्राप्तीमध्ये अडथळा. म्हणून ते म्हणतात परमेश्वरावर प्रेम करायचं. याचा अर्थ की आपल्याला जी परिस्थिती निर्माण होईल, सुखाची किंवा दुःखाची, त्यामध्ये माणसाला धैर्य आलं पाहिजे. म्हणून पूर्वी लोक म्हणायचे जातील दिवस निघून काय काय चिंता करतो, आणि खरोखर दिवस बदलून जातो. फक्त काय करावं लागतं माणसाला? सत्य आणि कष्ट. काय करावं लागतं? सत्य आणि कष्ट. सत्य आणि कष्ट जसं जसं तो सहन करत जातो तसं तसं त्याला भगवंतावर, कोणी गजानन महाराजांवर प्रेम करतं किंवा मी शेगावला गेलो म्हणून माझी लाईन लागली, कोणी म्हणतं शिर्डीला गेलो म्हणून माझी लाईन लागली, कोणी म्हणतं मी स्वामी समर्थाकडे गेलो माझी लाईन लागली. तर तुम्ही सत्याला धरलं आहे. गजानन महाराज म्हणजे सत्य आहे, स्वामी म्हणजे सत्य आहे, साईबाबा म्हणजे सत्याला धरल्यामुळे तुम्हाला धीर आला आणि मग तुमचं काम एक एक होत गेलं. कारण लक्ष्मी जी आहे ती सत्यानुसाराने ती सत्यावर सुख देते आणि असत्याची लक्ष्मी पदोपदी दुःख देते. आपण पाहिलंय ना की एकत्रित कुटुंबामध्ये मोठ्या भावाने ज्याने काही डल्ला मारला त्याचे मुलं लहान भावासमोर बापाचा अपमान करतात आणि ते पाहावं लागतं, कारण ते भोगावर लागतं. कारण इतक्यांचे तळतळे ते भोगावे लागतं. म्हणजे चारी भावांनी भावाच्या मोठ्या भावाच्या पुढे गेले नाही, पण पोरं शिव्या देतात, मारायला उठतात. तेव्हा समजायचं की आपण केलेल्या द्रव्यानं मुलांची बुद्धी बिघडली, अनर्थ होतो. द्रव्य काय करतं तर माणसाची बुद्धी बिघडवतं आणि बुद्धी बिघडली की मग मनशांती मिळत नाही आणि भगवंताची प्राप्ती होते. म्हणून ते म्हणतात संसारामध्ये जेवढं दुःख आहे त्यात अनर्थ आहे, म्हणून मनुष्याच्या हृदयामध्ये भक्ती बसत नाही. कारण दुःख असणारच, म्हणून भक्ती अजय हृदयामध्ये राहिली पाहिजे. भक्ती हृदयामध्ये गेली की दुःख संपून जातं. मग आता भक्तीला हृदयामध्ये बसवलं कसं? तर भागवताला जेव्हा सुरुवात झाली सनक सनानंदांची तेव्हा भक्ती प्रकट झाली. भक्तीला विचारलंय सनक सनानंदांनी की तू आईसाहेब प्रगट झाल्या
पण तुम्हाला बसायला काय आसन द्यायचं? तर म्हणे इथे जे लोक बसले त्यांच्या हृदयात जाऊन बैस. आणि त्या दिवसापासून भक्ती हृदयात गेली. पण ज्या घरामध्ये प्रेम आहे ते चांगला पदार्थसुद्धा सगळेजण बरोबर खातात. नाही बरोबर खाऊ, आता नाही, रात्री सगळे बसून तेव्हा खाऊ. कारण काय, सगळ्यांना मिळालं पाहिजे असं प्रेम असतं. मग घरामध्ये काय पाहिजे तर सत्य आणि प्रेम. घरामध्ये सगळे व्यवहार सत्याने झाले पाहिजे आणि सगळे प्रेमाने वागले पाहिजे. सत्य आणि प्रेम जेव्हा घरात येतं ना तेव्हा घरात शांती वाटते. आता लोक लिंबू बांधून राहिले, नारळ बांधून राहिले, उलटी बावली बांधून राहिले, बंगल्यावर पालथं मडकं ठेवताय. कोणीतरी सांगतं पालथं मडकं ठेवायचं, मडकं ठेवून देतं ते. कोणी म्हणतं घोड्याची नाल लावा, घोड्याचे नाल बी लावले. पिरॅमिड ठेवा, पिरॅमिड ठेवल्या. कोणीच कोणाचं ऐकत. पळूनच गेली सटाणी पोरगी, गटाना होतोय. तर त्याच्याने तुमच्या घरामध्ये सत्य आणि प्रेम, प्रत्येकाने सत्य वापरलं पाहिजे आणि प्रेमानं राहिलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला मंत्र दिलाय, राम कृष्ण हरी. राम म्हणजे सत्य, कृष्ण म्हणजे प्रेम. पण हे वडाळबुवा सांगतच नाही. हे ठेवा, मी तुमच्या घरात पिरॅमिड की तुमचं भरपूर आहे. अरे भरपूर जरी आलं बुद्धी बिघडली तर पोराला रात्री 12 वाजता बापाला धरून आणावं लागतं. नाही तर पोरांना बापाला धरून आणावं लागतं घरी. बाई म्हणजे आलं बाबा गोंधळ. सत्य आणि प्रेम घरामध्ये जसं सत्य वापरलं जाईल आणि सगळं प्रेम राहील त्यावेळेला घरामध्ये भक्ती होते. ईशान्य दिशेला देवघर पाहिजे, आग्नेयाला सिलेंडर पाहिजे आणि स्वयंपाकच करायचं का बाहेरच जेवायला जायचं, काय उपयोगाचं? नाही, माझ्या माणसांना मी चांगलं करून खाऊ घरी जेवायला आहे, नाही चालणार ते. प्रेम असलं तर असं होईल, प्रेम नसलं तर कसं होईल? म्हणून घरामध्ये सत्य आणि प्रेम हे 2 रत्न आहे. हे जर नसतील, जसं घरामध्ये लाईट नसले किंवा दिवा नसला तर अंधकार आहे, तसं आज जगामध्ये सत्य आणि प्रेम नाही. म्हणून कोणत्याही घरात लोक म्हणतात आम्ही त्या जुन्या खोलीत राहतो तिथे तरी बरं होतं, हे 6 खोल्या असून काही उपयोग नाही याचा. तर त्याचं कारण तिथे सत्य आणि प्रेम नाही आहे. त्या खोलीमध्ये सगळे एकत्र 8च्या 8 लोक राहत होते. इथे प्रत्येकाला रूम आहे तरी कोणाचं नाही. कपाट असून आणखी त्या कप्प्याचं नाव आहे चोर कप्पा. चांगल्या कपाटाला पूर्वी आपण भंडारी म्हणायचो, कपाट म्हणायचो नाही. कपाट आता आलं, कपाट आलं म्हणून कपट झालं. माझं कपाट, माझं कपाट. कारण सत्य नाही राहिलं. मग सत्य राहिलं नाही, प्रेम राहिलं नाही, त्यामुळे ईश्वराच्या भक्तीचं नाटक झालंय. लोक भक्तीचं काय करतात, नाटक करतात. मग पूर्वी लोक जुन्या बाया म्हाताऱ्या एका परडीमध्ये देव ठेवायचे, त्यांचे बी पोरं MBBS झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. आपलं देवघर लाकडाचं, सगळे देव चांदीचे, तरी पोराला 2 मार्क कमी पडतात, 2 मार्क कमी पडतात, 2 मार्क कमी पडतात. हे का बरं? कारण त्या आजीने कष्ट करून सत्य पाळलं बस, आणि सगळ्यांशी प्रेमानं राहिली. आपण सत्य आणि प्रेम पाळत नाही म्हणून आपल्या हृदयामध्ये द्रवत नाही प्रेम. म्हणून ते म्हणतात सुख आणि दुःख हे सहन करणं म्हणजे पुरुषार्थ आहे. आपण म्हणतो ना, त्या पोराने गरिबीतून दिवस काढून पुढे आला, आईबापांना वागवतोय, आणि दुसरा एक पोरगा पाहिला तर सगळं आहे पण वागवत नाही, कारण त्याच्या अंगी पुरुषार्थ आहे. असलेल्या परिस्थितीमध्ये सगळ्यांचा सांभाळ करणं हा पुरुषार्थ आहे. म्हणून सुषुप्ती सुद्धा भगवंताच्या जवळ आहे. आता भगवंताची भक्ती करत असताना मनुष्य आपल्या संसाराचं कार्य करत असताना कोणत्याही दिवशी जातो. व्यापारी व्यापार करताना, नोकरीवाला नोकरी करताना, खेळणारा खेळ, कारण मरण येणारच. जे ठरलं आहे त्याप्रमाणे येणार त्याच्यामध्ये. पण त्यामध्ये जर सत्य आणि प्रेम राहिलं तर आपल्याला सद्गती मिळते. म्हणजे 2 गती आहेत, असद्गती आणि सद्गती.
व्यसनाधीन वाईट कर्म करणारा गेला तर तो असत गतीला जातो. ज्याने चांगलं आचरण केलं, चांगला बोलला, चांगला राहिला, जरी त्याचा ॲक्सिडेंट झाला तरी तो सद्गतीला जातो. का तर त्याच्या हृदयामध्ये सत्य आणि प्रेम होतं म्हणून त्याची सद्गती झाली. जिथे असत्य आणि द्वेष तिथे दुर्गती होते. म्हणून आपली दुर्गती होऊ नये गेल्यावर याकरता माणसाने सत्य आणि प्रेम आपल्या हृदयामध्ये ठेवलं पाहिजे. म्हणून देव कुठे आहे तर हृदय असतो जनार्दना. म्हणून गोड बोला, गोड पहा, गोड ऐका, चांगलं बोला, वाईट बोलू नये. म्हणून परमेश्वरानं जग जे निर्माण केलेलं आहे त्या जगामध्ये रोगराई ह्या सगळ्या गोष्टी असणारच. पण परमेश्वरानं या सगळ्यापासून वाचण्याकरता आपली भक्ती प्रकट केलेली आहे आणि म्हणून ती भक्ती आपण स्वीकारायची. त्या भक्तीने काय होतं, संसारातले दुःख झेलले जातात. गरिबी हो, श्रीमंती हो, किंवा एखादी व्याधी हो. मनुष्य पहा तुम्ही, आपल्याला शरीरात रोग झाला की पैसे लागतात. आपण म्हणतो पैसे वाया गेले. कशाला वाया गेले? आपल्या शरीराला बरं वाटलं म्हणजे ते आपल्याला उपयोगाला आले ना. आपल्या लक्षात नाही येत ते. कोणतंही द्रव्य अन्न, कपडा, लत्ता आणि आधार या 4 गोष्टीकरता उपयुक्त आहे. म्हणून आता सरकार काय करतं, 5 लाखापर्यंत तुम्हाला फुकट. कारण काही लोकांना बिलकुलच द्रव्य मिळत नाही, त्यांची सोय होत नाही. का दिलं आहे? ज्याप्रमाणे परमेश्वरानं ऊन, पाऊस, वारा सगळ्यांना दिला आहे त्याप्रमाणे सरकारसुद्धा करतं. ज्यांची शिकायची पद्धत नाही त्यांना फी माफ. हे जसं आहे तसंच नियतीचं आहे. नियतीसुद्धा काही गोष्टी आपल्याला देते. म्हणून ते म्हणतात की परमेश्वरानं जगामध्ये माती, पाणी, आग आणि हवा हे तत्व दिलेले आहे. पण हे भक्ती नाही, हे तत्व आहे. याकरता 7वं जे आकाश आहे हे सुद्धा सगळ्यांना सारखं आहे. म्हणून ईश्वर जीवनामध्ये यावा याकरता मग विष्णू कुठे राहतात म्हणे आकाशात. कारण आकाश काय करतं, शब्द निर्माण करतं आणि माणसाला आनंद देतं. म्हणून भगवान विष्णू आकाशात राहतात. शंकर कुठे राहतात तर म्हणे कैलास पर्वतावर. कसं आहे, शांत बर्फाने आच्छादित. म्हणजे देव राहण्याचे ठिकाण जे सांगितले आहे मग त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. सुखदुःखामध्ये आपण समान राहिलं पाहिजे आणि सुखदुःखामध्ये राहून समाजावर, नातेवाईकांवर ज्याप्रमाणे आपण प्रेम करतो त्याचप्रमाणे ईश्वरावर दुप्पट प्रेम केलं पाहिजे. ईश्वरावर जसं जसं आपलं प्रेम वाढत जातं सारखं ईश्वराचं नामस्मरण आपल्या मनामध्ये येत जातं. त्यावेळेला आपल्या शरीरातलं हे द्वंद्व जे आहे ते निघून जातील दिवस निघून. देव करून घेईल, गजानन महाराज करून घेतील, साईबाबा करून घेतील, स्वामी समर्थ करून घेतील असं वाटायला लागतं. नाही तर साईबाबाचं बी करायचं, स्वामी समर्थाचं करायचं आणि एखादा जारण मारण करणारा बी घेऊन याचा खरात सारखा बुवा. लोक चालले का ना, देवावर विश्वास ठेवत नाही आणि मग बसून जातात. म्हणून ही जी भक्ती आहे ही अशी प्रगट होते आणि आपल्यामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण होतं. सत्य आणि प्रेम केलं की आपल्याला ईश्वराची भक्ती होत जाते, वाढत जाते. मग ईश्वराची सेवा म्हणजे काय तर मुखानं बोलत असताना, चालत असताना ईश्वराचं नाम घ्यावं आणि ईश्वराचं काही गुणांवर्णन ऐकावं. स्तोत्र झालं, पुराण झालं, भगवद्गीता झाली, हरिपाठ झाला, हे ऐकावं. मुखाने नाम, कानाने ऐकलं
म्हणजे आपल्या शरीरामध्ये ईश्वराचं प्रेम निर्माण होतं. जसा आंबट पदार्थ किंवा खारट पदार्थ आपण तोंडात टाकला की आपल्या जिभेमध्ये लाळ निर्माण होते, त्याप्रमाणे ईश्वराचं नाम घेत गेलो आपण. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशव. आता बा परवा दिंडी चालली होती सासवडच्या पुढे, त्यांचाच ट्रक म्हणजे दिंडीवाल्यांचाच ट्रक, त्याचा कंट्रोल सुटला आणि 4 स्त्रिया मरून गेल्या, काही जखमी झाल्या. तो मृत्यू ठरलेला होता की अशा ठिकाणी मृत्यू होईल, पण जात कुठे होते? पण पंढरपूरला. म्हणून तिथे असत मृत्यू झाल्यावर सुद्धा सद्गती आहे. त्यांची गाडी होती ट्रक धान्याची, सुटून गेला कंट्रोल, गेले 4 लोक. कारण तो मृत्यू आहे. आपण काय म्हणतो, चांगले पंढरपूरला चाललं ते देवाने असं कसं काय मरू दिलं, असं कसं काय देव आहे असं बोलायला लागलं. नाही, ते ठरलेलं होतं त्यांचं. घरी मरण नव्हतं, रस्त्यावर होतं. आणि तेही जय घोषामध्ये. काय चालला होता? जय घोष. टाळ वाजवत होते, मृदुंग वाजवत होते, माऊलीची पालखी चाललेली होती आणि त्याच्यात जय घोषा. वरतून दुःख झालं आहे, पण त्या जीवाला सद्गती मिळाली. कारण हे शरीर कोणाचं ऑपरेशन नाही, कोणाचं कोरोना नाही, कोणा कशाने, तरी नाश पावणारच आहे. कारण ते ठरलेलं आहे केव्हा जाईल असं. माझ्या कोरोनामध्ये ते अति आजारी होते, जिवंत राहिले, 2 दिवस पडले तर चालले गेले. त्याचं कारण आहे, ते ठरलेलं होतं ना. त्या ठरलेल्या गोष्टीमध्ये फरक होत नाही. म्हणून संसारातलं ईश्वराच्या गुणांवादाचं चिंतन केल्यानं व्यक्तिगत माणसाचं जीवन चांगलं होतं आणि आपण ईश्वराशी जोडले जातो. नामस्मरणाने आणि भगवंताच्या गुणांवर्ण श्रवणाने आपण ईश्वराशी संबंध जोडतो. त्याच्याकरता स्वाध्याय आहे, पंथ आहे, पण त्याच्यामध्ये खरं ज्ञान सांगतच नाही. वर्गणी करा, भंडारा करा, जेवा, खा. म्हणजे भंडाऱ्याला बी चांगलं तूप काढून डालडा वाढून द्या, हे असं होतं. का? पोळ्या करायला द्याव्या लोक त्याच्यातली कणिक काढून ठेवतात, थोड्याच पोळ्या आणून देतात, त्याच्यातली चोरी करतात. मी भागवताला द्यायचं ना, तर लोक सांगायचे पोळ्या चोरू नका असं सांगा. म्हणजे एवढं भागवत ऐकता आणि त्याच्यातले कणिक दिली तिला पोळ्या बी सोडून गेल्या. मग कसं काय ऐकलं भागवत तुम्ही? एक बाई म्हणे ना, आम्ही गॅसने जाळला का? गॅस तर आमचा होता ना, पण मग भंडाऱ्यामध्ये तुमचं काही पडायला नको, नुसता गॅसच गेला आहे, जाऊ द्या. खातील ते सगळे भगवत भक्त खातील ना. आता पुण्याला किती लोक वाटतात वारकऱ्यांना? कारण सगळे पायी चाललेले बिचारे, त्यांना पाण्याच्या बाटल्या वाटल्या, खारीक वाटली, खोबरं वाटलं, लाडू वाटले राजगिऱ्याच्या लोकांनी, गावातल्या लोकांनी. की ईश्वराविषयीकडे जाता हे लोक, यांच्याविषयी आपल्याला प्रेम आहे, हे भक्तिमार्ग यांनी स्वीकारलेला आहे. हे सुखाने जावे, पांडुरंगाचं दर्शन करावं, ही भावना होती म्हणून लोक वाटताय ना. म्हणून ते म्हणतात भक्ती हे खळ्यात मोठं धन आहे. भक्ती जी आहे हे धन आहे. आता काही लोक, आता हे लोक पंढरपूरला जात नाही, पण तिथे प्रसाद वाटताय लोकांना. एवढ्या वारकऱ्या लाख लोकांना वाटणं सोपं नाही आहे. लोक देत राहतात, इतकं होऊन जातं तो उरतं. मग धनानं भक्ती केली त्यांनी. आता भक्ती करताना त्याच्यामध्ये सुद्धा जाणारे लोक भक्तिवान आहे का सगळे? नाही. आता आपल्याला मिळालं ना, आणखी डबल घेतं. हे पारायण होता ना, त्या पारायणामध्ये ज्ञानेश्वरी फुकट वाटली जाते. आता त्या बाईजवळ असते बरं, ते कोणी वाटायला आला की ती लपवून ठेवते आणि दुसरी घेते. म्हटलं का बरं घेतली? माझ्या पोरीला कामात पडलं. ती वाचो का नको वाचो पोरगी, पण हिने पोरी करता खोटं बोललीच. काय करायची? बरं पडून राहतात. तुम्हाला समजा सासरा सासू मेले की लोक घरातलं ते सगळे पुस्तकं आणतात, मंदिरात टाकून देतात. हे आमच्या आईचं आहे, फार कौतुक होतं आमच्या आईला, नको आम्हाला, टाकून देतं मंदिराला. तर तुम्ही कशा करता घेतली ती ज्ञानेश्वरी? खरंच पोरगी वाचणारी आहे का? आणि तिला वाचायचं असेल तर घेईल ते. आपण कशाला चोरी करायची, खोटं बोलायचं?
पण आपण एका ज्ञानेश्वरी करता खोटं बोलतो. म्हणजेच आपल्या हृदयामध्ये सत्य नाही आहे ना, आहे ना, मग काय करणार? बरं पडून राहता एक ग्रंथ, कोणी उपयोग करत नाही, हौसेने घेऊन घेता. म्हणून सत्य नाही आहे माझं नको आहे. पोट भरलं म्हणजे मनुष्य कसा म्हणतो आता मला नको, तसं कळालं पाहिजे. म्हणून ते म्हणतात व्यक्तिगत जीवनामध्ये ईश्वराशी संबंध जोडणं हे भगवंताचं काम आहे. आणि आपण नाही, आपल्याला दिवसभर संसाराच्या याच्यात नाही मिळत, तर झोपण्यापूर्वी आणि उठण्यानंतर फक्त भगवंताचं स्मरण करायचं आहे. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना. भगवंताच्या स्मरणानं जन्म मरणाचा जो संसार आहे त्या बंधनातून आपण मुक्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात भवबंधनी सोडवावे, भवबंधनी सोडवावे. या संसारात आम्ही बांधले गेलो आहे. पण आपण असं म्हणतो की बा मुलांचे लग्न झाले ना की आपण मोकळे होऊन जाऊ, काही खटखट राहणार नाही. त्याला मुलगा झाला की त्याला सांभाळायला तुम्हाला जावं लागेल, बांधलेले जायचे. बरं आपले पोरं बी असे आहे, आपल्या सासूला बोलवा ना तिची पोरगी आपल्या आईला विरोध आहे. कशाला बोलू पाहिजे? आपल्या सासूला बोलवायचं की सांभाळा तुमचं नातं. आणि हल्ली तर सासूच्या पर्समध्ये जावायचीच कुंडली असते 24 तास. तिची माय राहिली बाजूला, मला तर रोजचा अनुभव. म्हटलं जावायची आहे का, ठेव तिकडे. कारण त्याची आई जितकं प्रेमाने करेल तितकं आपण नाही करू शकणार. पण आपल्याला काय झालं आहे, आपल्या पोरीचं भलं झालं पाहिजे. आपल्या भलं तर चांगलं वागल्यावर होईल ना, नुसत्या याच्यात नाही होणार. चांगलं वागल्याशिवाय भलं होत नाही. म्हणून मुलीला सांगावं काही गोष्टी स्वतः करून घे, आमच्यावर अवलंबून राहू नको. तेव्हा तुम्ही या बाजूला व्हाल. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीला करत राहिले तर तुम्ही अटकून राहाल त्याच्यामध्ये. म्हणून ते म्हणतात भक्ती धनानं होते का, तर वल्लभाचार्यांनी सांगितलं आहे वित्तजा. आता जेव्हा मनुष्य देवाचं करतो तेव्हा मन लावून करतो. मन आणि धन दोन्ही दिलं जातं. म्हणून द्रव्यानं केलेली सेवासुद्धा भगवंताला प्राप्त होते. आता तण आहे, आता हे बरेच लोक नोकऱ्या करतात मंदिरामध्ये इकडे तिकडे, पण ही नोकरी नीट करत नाही, म्हणजे त्याच्यात मन नाही लावत, म्हणून त्यांची सेवा नाही घडली जात. म्हणून आपल्या भारतामध्ये एक सेवादल, राष्ट्र सेवादल नावाचं दल आहे. हे लोक आपल्याला फावलेल्या वेळामध्ये लोकांचं काम करतात. नोकरी करून आले की 2-1 तास समाजाचं काम करायचं, त्याला म्हणायची सेवा. मन लावून करतात. कोणाला बँकेचं मार्गदर्शन करतील, कोणाला आरोग्याचं, कोणाला कशाचं, कोणाला सवलतीचं. काही घेत नाही, चहा आपण पीत नाही. ते लोक रोज 2-4 लोकांना असा सल्ला देतात. याला म्हणतात मन लावून सेवा करणं. शरीर आणि मन दोन्ही लागले पाहिजे. जसे एखादी बाई आपलं घर एकदम मस्त स्वच्छ ठेवते आणि सगळी स्वच्छता झाली की पाहून घेते, झालं काम आता, चला 5-10 मिनटं झोपून घेऊ. मीच किती दिवस करू असं म्हणत नाही ते, कारण तिला ते स्वच्छ झाल्याशिवाय चैन पडत नाही. एकदा पाहून घेते, झालं काम सगळं. त्याप्रमाणे मन आणि तन दोन्ही लावून केलं तर भक्ती होते. द्रव्य देताना आपलं मन पाहिजे. आपण काय करतो, सत्यनारायण केला की तांदूळ चाळून घ्यायचे, चुरी पोहायला द्यायची, ग्रह मांडत राहा. आता मन आहे का तुमचं त्याच्यामध्ये? नाही. विड्याची पान, कुत्रीचं कान, सुपारी, उंदराची लेंडी, मुद्दाम छोटी आणायची. मग तुम्ही पूजा करता त्याच्यात मन नाही तुमचं, पैसे देताय पण मन नाही. म्हणून पूजा करताना सुद्धा तन, मन आणि धन हे तिन्ही एकत्र करावे लागतात. दोन्ही याच्यामध्ये जर मन नसेल, पूजा करताना सगळ्या गोष्टी बंद करायच्या आणि पूजा नीट करून घ्यायची. म्हणून पूजा लवकर करावी 7 ते 9 पर्यंत. नाही तर ती बाई पूजेला बसत, ती म्हणते हिंग गोटे ठेवला आहे, झालं तिचं गेलं हिंगाकडे लक्ष.
म्हणून पूजेच्या वेळा शांतता पाहिजे. खूपच गर्दी झाली पाहिजे असंही काही नाही आहे. उलट जेवढी गर्दी होते ना तेवढा गोंधळ जास्त होतो. म्हणून पूजा शांततेने केली पाहिजे. मग पूजेमध्ये तन आणि मन आणि धन तिन्हीला. आपल्या घरच्या पूजेत सुद्धा तन मन आणि वेळ. किती वेळात पूजा करायची बाबाला 15 मिनिटं जायला तर भरभर भरभर मनुष्य करतो, तिकडे लक्ष देतो. आणि कुठे जायचं नसेल तर मग चालून देतो ना. म्हणून तन मन आणि धन हे तिन्ही एकले केले की भगवंताची सेवा होते. दुसरी तनुजा सेवा म्हणजे शरीरानं आपण सेवा करतो. आणि तिसरी आहे मानसी सेवा. काही द्रव्य लागत नाही, शांत बसायचं की देवा आता मी तुमची पूजा करतोय. देव पण नाही समोर, नुसते डोळे बंद करायचे. राम बसले आहे, रामाला दूध घालताय, पाणी घालताय, काही नाही. अशा 3 सेवा आहे. आणि या तिन्ही सेवा मनापासून केल्या की आपलं मन सत्याला वश होतं. कशाला वश होतं? सत्याला. म्हणजे मन सत्यापासून बाजूला जातच नाही. तोंडातून खोटा शब्द काढत नाही. मनातून कोणाशी कपट करत नाही. आणि असत्य, कपट आणि छळ हे कमी झालं की माणसाची सेवा रुजू होते देवाच्या जवळ. आणि देव अशा लोकांची सेवा घेतो. म्हणून ते म्हणतात तन मन आणि वचन या 3 गोष्टी जी आहे त्या भक्तीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून तन मन हे एकत्र केल्यानं, वचन एकत्र केल्यानं आपल्याला भक्ती मोक्षाला राहते. म्हणून मोक्ष भक्ती कशी आहे तर परिवाराचं बंधन राहत नाही, स्वर्ग नरकाचं बंधन राहत नाही. निष्काम भावनेनं प्रभूची सेवा केली की मनुष्य बंधनातून मुक्त होतो. आरतीमध्ये म्हटलं ना, तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. जरी 1.25 किलोचा प्रसाद केला तर कोणालाच सांगणार नाही. का कितीचा केला अंदाजे घेतलाय. 1.25 किलोचा प्रसाद गेला तरी कुठून गेला असं बोलणार नाही. कारण प्रसाद हा वाटण्याचा आनंद आहे, उरण्याचा नाही. जेवढे लोक प्रसाद खातील तेवढा तो आनंद आहे. जेवढे लोक जेवतील लग्नामध्ये तेवढा आनंद आहे. लोक जेवले वा. म्हणून पूर्वी लोक पंक्तीत फिरायचे, नीट जेवा नीट जेवा. आता नवरदेव नवरीजोड असे ताट उभे राहतात. जेवशील घेव, जाशील जा. कोणीच पाहत नाही कोणाकडे. कोण पाहत? सगळ्यांना फोटोवाला फोटो काढायला लावतात. फक्त थोडक्या लोकांचेच फोटो ठेवतात, बाकी त्यांचे लाईट मारून देतात. का झालंय तर ते बिल मोठं येईल ना. म्हणून ते म्हणतात की पुनर्जन्माचंही बंधन राहत नाही. आपण जर भक्ती केली किंवा आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागेल घोडा हत्ती तर ते राहत नाही. म्हणून ते बंधन जाण्याकरता प्रभूची प्रेमानं सेवा केली पाहिजे. त्याच्याकरता शांडिल्य ऋषीने एक सूत्र लिहिलं आहे, भोक्तिर्मुक्त्या निर्विघ्नः. या जगामध्ये मुक्त होण्याकरता, या बंधनातून सुटण्याकरता धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ जे आहे हे 4ही मिळवायचे असेल तर त्याला भगवंताच्या शक्तीचं म्हणजे भक्तीचं साह्य पाहिजे. तुम्ही आई आपल्या मुलांचं सगळं करते, पण मुलांनाही वाटलं पाहिजे ना की आई एकटी आहे. म्हणून मुलांनी आपले आपले कामं केले आणि की आईला आराम मिळतो. म्हणजे मुलांना आईविषयी प्रेम पाहिजे. आईला मुलांविषयी प्रेम असतंच, पण मुलांना पाहिजे नाही रे आपली आई एकटी आहे, चला बराबर करू आणि मग अभ्यासाला बसू. तर मुलं तसं करत नाही, कारण त्यांना आईविषयी प्रेम नाही आहे ना. त्यांना मित्रांमध्ये प्रेम केलेलं आहे. माणसाने आपल्या मित्रांना 3 लोकांचा धाक दाखवायचा असतो. आपल्याजवळ जर कोणी पैसे मागेल तर वडिलांचं सांगायचं नाही रे भाऊ आमचे वडील कठीण आहे बरं. वडील जरी कठीण नसले तरी दुसऱ्याला सांगावं. तिसरं कुठे जास्ती वेळ जायचं असेल, नाही आमची आई फार खराब आहे. आणि लग्न झाल्यावर पत्नीचं नाही रे भाऊ घरी नाही गेलं तर गोंधळून जाईल.
कारण यांचे धाक दाखवले म्हणजे वाईट कामापासून आपण बाजूला राहून घ्या. नाही तर मित्र काय घाबरतो तुला, मी तर ठोकून काढतो, असे असतं लोक. वडिलांना सांगून द्या ना शाळेत पैसे मागितले म्हणून, खोटं बोलतात लोक. म्हणून प्रेम पाहिजे घरामध्ये. हल्ली घर एकदम मस्त आहे, चकाचक, रंग चांगला दिलाय, फुलं ठेवलेले आहे, फ्लॉवर पॉट ठेवलाय, पण प्रेम नाही कोणाला. सांगितले वेळेत घरी येत नाही कोणी. आई काळजीच करत बसते, श्री काळजीच करत बसते. प्रेम असलं तर तुम्ही लगेच माघारी आले असते. पण तुम्ही फोन बंद असला म्हणजे आईला काळजी वाटते, फोन बंद आहे काय, पडला का, झडला का. दुसऱ्याकडून कळून द्यायचं की आई माझ्या अडचणीत मी येतो घरी. म्हणजे तुम्हाला प्रेम असेल तर हे तुम्ही करा, आणि प्रेम नसेल तर हे करणार नाही. तसं भगवंताविषयी प्रेम असेल तर तुमच्याकडून म्हणून. तर भक्ती काय आहे, तर भक्ती ही बाजारात मिळत नाही किंवा धुंडून मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही, प्रेमानं वाढत जाते. बा काही लोकांना 2 वेळा दर्शनाला यायची सवय असते, ते प्रयत्न करून 2 वेळा दर्शन घेतातच. आणि ज्यांना सवय नाही ते म्हणतात जमत नाही, देव का इथे का, देव तो इथे राहतो. आणि खोटं दूध विकतो. पण तुम्ही केवढे दुधाचे बॅलर फेकलं जात आहे, काय खरं आहे. आणि यात्रेला गर्दी पाहिली का तुम्ही, बद्रीनाथला किती गर्दी आहे, इकडे गर्दी आहे, तिरुपतीला गर्दी, आणि असे व्यवहार करता तुम्ही, खोटं दूध देता लोकांना. हे जगात जे दिसतंय ना यात्रा बित्रा, हे सगळं देवा पैसे दिले पाहिजे. मग असं खराब दूध देऊन पैसे घ्यायचे, लोक मरणार नाही. आता कळालं आपल्याला त्या माणसाने पकडलं दूध म्हणून. बॅरेलचे बॅरेल खोटे आहे. आणि आपण फार श्रीखंड खातो, बासुंदी आणतो बाजारातून. म्हणून ते म्हणतात भक्ती ही धुंडून मिळत नाही, ती जीवनामध्ये मोह दूर केला की आपोआप प्रगट होते. आपल्याला वस्तूचा, पदार्थांचा मोह असतो आणि त्या मोहाकरता आपण खातो. म्हणून तो मोह दूर केला पाहिजे. आणि म्हणून भगवद्गीता सांगते निर्माय मोहादिति संगदोषा अध्यात्मनित्यात् निवृत्त कामाः. जर तुम्हाला निवृत्त व्हायचं असेल, अध्यात्म करायचं असेल तर हा मोह दूर केला पाहिजे. मोह जो आहे तो भ्रम आहे. आपल्याला वाटतं की शेवटी आपल्याला सुख मिळेल, पण नाही. शरीर सुख कुठे कुठे अवलंबून आहे, संतती, संपत्ती आणि शरीर. तुमच्याजवळ भरपूर आहे पण तुमचं शरीरच खराब झालं, काय उपयोग राहील. म्हणून सदृढ हो काया, घर में हो माया. घरामध्ये सगळ्यांचं काय पाहिजे, प्रेम पाहिजे, तरच घराला आनंद आहे, नाही तर घराला काय आनंद आहे. म्हणून त्यावेळेस ज्या वेळेला आपल्याला व्याधी होते त्यावेळेस ते आपलं मन मोहापासून दूर होतं. आंबट खाल्लं, खोकला आला, कफ झाला, नाही ना त्या दिवशी ते दही खाल्लं नसतं, खाल्लं तर बरं झालं असतं. केव्हा कळालं ते, तो मोहाने त्रास दिला, कफ झाला, 1000 रुपयाचं औषध लागलं तेव्हा. मग हा मोह दूर झाला पाहिजे. आणि जेव्हा मोह दूर होतो तेव्हा माणसाकडून भक्ती होते, आणि भक्ती झाली की सिद्धी प्राप्त होते. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. सद्गुरु राये कृपा मज केली, परी सेवा.